तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर बरेच व्हिडिओ क्रिकेटच्या बाबतीत टाकले, तर आता काहीतरी वेगळं करायचं आहे की मेन म्हणजे आता आपण 3 दिवस आपल्या घरी नाही. आता सुरुवात तर व्लॉगची इथूनच करायचं आहे घरापासून आणि एंड पण इथूनच करायचं आहे. तर 3 दिवस नुसतं व्लॉग अपलोड करत राहायचं वेगवेगळं आणि एन्जॉय मस्तीचं करायचं आहे. क्रिकेट सोडून थोडंसं एज्युकेशनल लाईफमध्ये थोडं घुसायचं आहे आपण. तर चला जाऊया. थोडंसं एक्सायटेड आहे, बॅग बिग भरून झाल्या आणि लवकर निघायचं असल्यामुळं जायला लागणार आहे. तर आता आलोय कॉलेजमध्ये आणि कॅम्पस तुम्हाला आज गेलो होतो. चला बघा, ही आमची सगळी गँग अंधारात एका साईडला कोपऱ्यात आम्ही व्हिडिओ करत हिंडायला लागलो. नुसतं हिंडायला लागलो, नुसतं एन्जॉयच करायचं. वर्गात सगळे बसवलेत. आता आमच्या हजेरी घेणार, कोण कोण आले तर बघणार आणि मग इथून ट्रॅव्हल्समध्ये बसवणार आहे. पाच वाजता कॉलेजमध्ये यायला सांगितलेलं आणि 6 वाजले नुसते अजून हजेरीच गेले. ते काय डोसक्याला ताप आहे. आता इथनं आम्हाला हलायला 7 वाजतात आता. तर आता आम्हाला ट्रॅव्हलमध्ये बसवले, जरा रडत कडत जरा शिव्या देऊन जरा नियम सांगून आता सगळे आमची गँग बसले. तुम्हाला दोघं ही दोघं सगळे गँग बसले. हे देख ना ही गँग. आता गाडी चालू झाली, गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आणि सुटायचं. Okay, let's go. तर आता आम्ही आलो, आता कोल्हापुरात आलो आणि आम्हाला तळं धावायला आणले. नाही, तळं ही सगळी गँग आणि तळं मोठं. चला तळं धावायला, कधी आयुष्यात तळं बघितलं नसल्यासारखं चालू आहे. सगळं तळच तळ आहे मोठं लगा. आता या नदीकडेला आम्हाला आता तलाव्याकडेला आता नाश्त्याला आणले. सगळे लागले तिथे नाश्ता करायला आणि मंदिर आहे. आता आम्ही नाश्ता करणार आणि इथून प्रवास थोडं पुढं जायचं. खावा अनलिमिटेड पावभाजी किती बी खावा, खायचं आणि पुढं बघत बसायचं नुसतं. असं सगळ्यांनी पैसे वसूल केलेत कारण पिठलं बाय कारण यानंतर डायरेक्ट दुपारी जेवण आहे. इथं नाश्ता करून पुढं जायचं आहे. तर आता नाश्ता करून गाडी निघाल्या आणि नाश्ता तर भरपूर खाल्लाय. तू खाल्लास का नाश्ता? होय, कसा होता नाश्ता? एक नंबर. पैसे वसूल झाल्यासारखं पाव चहा आणले. टॉपचा नाश्ता होता, कुठेच मिळत नाही. खाऊन आता गाडी चालली आता पुढच्या स्टॉपवर. तर आता आलो कोल्हापूरमध्ये आणि आम्ही ॲपवरून तेन घालून व्हिजिटसाठी आलो. पहिला टप्पा आमचा इथनं व्हिजिट आहे, पहिला द्यायला लागणार. फायटो फार्मा म्हणून कंपनी, मोठी कंपनी आहे कोल्हापूरमधली, MIDC मधली. आता तिथं व्हिजिट देणार. तुम्हाला हळूहळू आत दावीनच फिरवून आणि व्हिजिट देऊन आत जाणार आहे. तर चला जाऊया आता. सगळेजण ॲपरण घालून पूर्णपणे तयार आहेत. आता फक्त हे बघा आमचं गँग सगळी, हे आम्ही सगळा आमचा ग्रुप माग आहे वर्गातला आणि बाकीचे म्हणजे सिनियर, आमचे सिनियर आणि ज्युनियर सगळे मिक्सच आहेत. सिनियर पुढे थांबले आहेत आणि ज्युनियर गँग आम्ही सगळे मागं थांबले, एकत्र जाणार. आता रात परमिशन असेल कॅमेरा फिरवून दावायला किंवा व्हिजिट करायला तर तुम्हाला मी आत दावीनच. जर नसेल तर आम्हाला जाऊन यायला लागणार आहे. तर चला आत जाऊया. चाललेत आता सगळे.
आणि अशा तऱ्हेने 1.5 तासाची विजिट ही संपलेली आहे आणि कंपल्सरी कॅप तेन घालणं हे गरजेचं होतं, त्यामुळं काय घालायला लागलं नाही इलाज असताना. आणि व्हिडिओ परमिशन नव्हती आत मोबाईल न्यायला, तरी पण हळूच मोबाईल आत नेऊन लपून व्हिडिओ बनवले आहेत. तर कसं असेल तसं ॲडजस्ट करून आता बघायला लागणार आहे. तर आता आपरण बिपरण काढून निवांत गाडीत जाऊन बसायचं. गाडी आपल्या तिथं थांबलेली आहे, आता तिथं जायचं, आवरून बसायचं. चला जाऊया. आत्ता आलतो गाडीजवळ, पण आणि फोन करून बोलवून घेतले की विजिट आहे अजून, लगेच काय आवरून होत नाही, कारण 2 तास ते 2.5 तास आता विजिटला लावणारच आहेत. झोप तर असली डेंजर या लागल्या, कारण का काल जर पॅकिंग करायला वेळ झाला, 3 दिवस बाहेर जायचं आहे, त्या हिशोबानं काय घ्यायचं काय नको आवरत आता वेळ झाला. आणि आता म्हटलं जाऊन गाडीत झोपायचं. तर आता विजिट चालू आहे. आता विजिट झाल्यानंतर आपलं जेवणासाठी थांबायला लागणार आहे. आज आराम करणं हे गरजेचं आहे, कारण का फिरायला लागणारच आहे. तर आता तुम्हाला कंपनी बाहेरनं धावतो कशी दिसताना बारकी दिसते, पण आतनं एवढी मोठी आहे की नाही की बस वर्कर लयच मोठी डेंजर आहे दिसते. आणि सगळे पाक पाकळून बसले, ते सगळ्यांनी झोप आल्या. रात्र पहाटेपासून जागे आहेत सगळे, आणि आता पाक सुरकतल्यासारखं झालेत सगळे. पहिली विजिट झाल्या, आता बॉटनीची दुसरी विजिट आहे आणि तुम्हाला दाखवतो. युनिव्हर्सिटीला आलो आहे आम्ही, शिवाजी युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे. आणि आता इथून आम्हाला आत घेऊन चाललेत, तर तुम्हाला आत दावत जाईन आता वळीन सगळे मोठी. आणि वातावरण जरा आभाळ असल्यामुळं चेहरा काळपट दिसते पूर्ण. आता तुम्ही म्हणजे हे असं काढाले आणि ऑपोजिट थोडं येते ऊन, आता वर आहे, आभाळ आले पूर्ण. उन्हाच्या ऑपोजिट आलं तर पूर्ण ब्लॅक दिसायचं चालू होते. ही सगळी आमची गँग चालली आहे, आता यांच्यावर जायचं. दुपारचं निवांत जेवण करून इथं झाडाखाली बसायला बाहेर आहे की नाही. तर आम्ही इथं बॉटनीच्या विभागामध्ये आले, त्यामुळं झाडं ते सगळे इथं एक्स्ट्रा आहेत. तर ह्या साईडला बाग बघा, सगळी पूर्ण झाडच झाड आहेत सगळे. मॅडम लगे हाय मॅडम. तर आम्ही आता आलो आहे बॉटनीच्या डिपार्टमेंटमध्ये, आता एंट्री केली आहे. तर आता विजिट झाले, पूर्णपणे फिरून झालेला आहे. आता तुम्ही आता बघितलं आजचीला, तर आता जायचं, गाडीत बसायचं, ॲप्रॉन बदलून. आता लास्ट विजिट होती झाल्या, आता जेवायचं आणि गो टू मालवण डायरेक्ट शो. विजिट देऊन आलो आहे आणि विजिट पूर्ण झालं त्याने आम्हाला स्टार्टिंगला वाटत होतं, आम्हाला सगळ्यांनी, तुम्हाला बी वाटत होतं ना स्टार्टिंगला की हॉटेलला, कुठल्या तर हॉटेलला नेतील. आम्ही इमॅजिन करतो, वैयक्तिक मी इमॅजिन करायला जाऊन रोट्या बिट्या खायचं, तनातन जेवायचं, जिरा राईस खायचा होतं. तसं आम्ही जिथं नाश्ता केली इकडं तळ्याकडेला आणली, काय नव्हतं, बरोबर सप्पई गंडिवली सगळ्याच आम्हाला. आता नाही लाज आहे म्हणून गप खाऊन पळायला लागणार आहे. काय बोलायला गेलं की शिव्या देते, ते 5,000 देतो घरला जा असलं तसं करते, म्हणून गप आता जायचं, गिळायचं आणि गाडीत येऊन बसायचं, सगळा मूडच खराब करून टाकायचं. तर आता आले आमचं जेवण आले, आणि आता जेवण बघा काय वांग, हे माझं ताट आहे, चपाती वांग सगळे कसे जेवायचं. आता पोट भरून जेवायचं आणि मग निवांत बसायचं. तर आता जेवण झाले, आणि पहिल्यांदा जरा मूड नव्हता जेवण कसं असेल काय असेल, पण जेवल्यानंतर लय भारी वाटायला लागले, निवार खाल्ले. जेवलंच काय हे जेवण कसं होतं, एक नुसतं बुकना पडलाय, 3 चपात्या खाऊन निवांत अर्धा तास सावलीला बसायचं, मगच गाडीत बसायला जायचं. तर आता चाललोय आम्ही पुढचा आमचा प्रवास करायला. 2 ते 2:30 वाजता मी जेवलेलो, त्यानंतर आता वाजलेत 4:30. कंटिन्यू निवांत सावलीला बसलेलो. गुंगी तर एवढी आली ती, नुसती एकामेकाच्या अंगावर पेंगालतो, एवढं भारी गार, म्हणजे मस्त लोकेशन होतं. पण आता जाय आता चाललीत सगळी गँग आमची आहे. आता इकडं जाणार डायरेक्ट लोणावळा, सॉरी मालवण चुकून लोणावळा तोंडात नाही, मालवण गाठायचं आता. आता काय झालं, आम्ही आता मालवणपर्यंत पोचतो का नाही काय कळना, पाण्याची वरडावरड झाल्या, पाणी कुठंच नाही. आता इथं दुकानात आलतो पाणी न्यायला, इथलं पाणी घेतल्याने आमची गँग सगळी पाणी करत बाहेर बसली आहेत. आणि आता आम्ही स्प्राईट घेऊन
पाणी घेऊन आता जाणार आहे. 5:30 वाजले आणि अजून इथंच आहे. दुपार आता संध्याकाळचं जेवण आता एक गँग इथंच बनवून ठेवले. आता घाटात कुठं तर थांबवणार आणि जेवाय देणार आणि मग आम्ही तिथून निघणार आहे. जायला आता 10 वाजता. तर आता मालवण पासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आम्ही आहे आणि जवळ झालो आहे आणि वाटत गाडी थांबवली आणि सगळी जेवायला आम्ही गँग बसली. सगळी आमची टीम आहे आणि इथं जेवायचं आणि 1 तासानंतर निवांत गाडीत बसून जाणार आहे. हे आमचा धडस दिसत नाही पण जरा आता तसंच बघा अंधार तसंच बघा. आता जेवायचं आणि मग पुढे निघायचं. तर त्याला जेवूया, भुका तर लय लागले. ते नुसत्या गाडीत बसून कंबर आकडले एवढी. आता आम्ही आतीच ट्रॅव्हलिंग करून आत्ता आम्ही मालवणमध्ये पोहोचले आणि ट्रॅव्हलच्या बाहेरच आहे. ट्रॅव्हल सगळे उतरा लागलेत आणि आमची गँग आणि प्रवास करून एवढं दमले की बस आता जाऊन रूममध्ये जायचं आहे. वैताग आला आहे. 12:30 वाजले ते आणि आता रूममध्ये गेलो तुम्हाला रूम दाखवतो. अंग पूर्ण अवघडलेत. आमच्या मॅडम ते सगळ्या वैतागले. हे आमचे माळी सर, हे आमचे मॅडम आणि ह्या पण मॅडम आहे. आता सगळे वैताग एवढा आला नाही. आता जायचं रूममध्ये. तुम्हाला आता आत गेलो रूम दावतो आणि झोपून मोकळं व्हायचं. आता आम्ही थांबले भूतनाथ रेस्टॉरंटला. आता ही रेस्टॉरंट आमचं मोठं आहे. आता सगळी पोरं पण इथेच थांबणार आहे. नाव ऐकूनच गार होते सगळे. भूतनाथ रेस्टॉरंट कोकणातलं भूत बघायचं आता आत जाऊन. तर आता आलोय रूम मध्ये आणि तुम्हाला रूम दाखवतो आमची कशी आहे. ही सगळी गँग आता आम्ही रात्रभर दंगा मस्तीच करत बसणार आहे. यो तर मित्रांनो आज आलोय दमले. आता सगळे दमले त्याला जाऊन झोपणारच आहे. आजचा मालवणचा पहिला पार्ट इथं संपूया आपण. उद्या नवीन पार्ट मध्ये भेटूया. चला बाय बाय.